तर मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मध्य रेल्वेची वाहतूक आता पूर्वपदावर आली आहे। सायन ते माटुंग्या दरम्यानची वाहतूक आता पूर्वपदावर आली आहे। माटुंग्याजवळ ओव्हरहेड वायरवर इमारतीच्या बांधकामाचं साहित्य पडलं होतं। ओव्हरहेड वायरवरचं हे साहित्य आता हटवण्यात आलंय। त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेनं पहिली लोकल आता रवाना झालेली आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मुंबईत एका निर्माणाधीन इमारतीचे काही बांबू ओव्हरहेड वायरवर पडल्यानं सायन ते माटुंगा दरम्यानची जी वाहतूक होती ती काही प्रमाणामध्ये खोळंबली होती। मात्र आपण आता ही सगळी दृश्य पाहतोय की वाहतूक पूर्ववत करण्यात आलेली आहे आणि जे पोल्स पडले होते ते सुद्धा या ठिकाणाहून हटवण्यात आलेले आहे। आपण पाहतोय कर्मचारी या ठिकाणाहून जात आहेत आणि रेल्वे ट्रॅकवरून हे पोल्स जे आहेत ते सुद्धा या ठिकाणाहून घेऊन जातानाचं स्पष्ट चित्र आपल्याला दिसतंय। 15 ते 20 मिनिटं यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता। मात्र रेल्वे प्रशासनानं तातडीनं या ठिकाणी आपण पाहतोय की सर्व कर्मचाऱ्यांना खाली उतरवलं आणि रेल्वे ट्रॅकवरून हा जो काही भाग होता तो सुद्धा आता काढण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच कारवाईचं सुद्धा आश्वासन या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेनं जी पहिली ट्रेन आहे ती सुद्धा आता या ठिकाणाहून रवाना करण्यात आलेली आहे। पावसाचे दिवस आहेत आणि त्यामुळे प्रवास करताना सावधगिरी बाळगावा असं आवाहन सुद्धा रेल्वे प्रशासनाकडून मुंबईकरांना करण्यात आलेलं आहे आणि रेल्वे पूर्ववत करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन मनीष राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।